हॅलो हाय गाईज गुड मॉर्निंग. सो आज आम्ही सकाळमध्ये उठलोय बिकॉज आज आहे रिपब्लिक डे. सकाळी झोपून राहण्यापेक्षा आम्ही विचार केला की या रिपब्लिक डे ला काहीतरी नवीन करू. दरवेळेस आपण फक्त सुट्टी एन्जॉय करत असतो. सो चलो आज आपण रिपब्लिक डे सेलिब्रेशन करू. लेट्स गो देन. हॅलो एव्हरीवन, आम्ही आलोय आज भक्ती शक्ती चौकात. इफ यू सी तुम्ही इथे झेंडा बघू शकता. आज आम्ही आलोय रिपब्लिक डे सेलिब्रेशन साठी. आज 26 जानेवारी आहे आणि इफ यू सी इथं ऑलरेडी झेंडा ऑलरेडी लागला आहे, फडकला आहे. सो फ्लॅग ऑलरेडी होस्ट झाला आहे. ओके, जय जय मातरम मातरम. आणि सिरियसली हा फ्लॅग लिटरली 100 किलोच्या आसपास आहे. 100 किलो. हा आय गेस त्याची विड्थ जवळपास 50 मीटर्सच्या आसपास आहे. आणि या फ्लॅगची हाईट 300 मीटर आहे. एक खूपच वियर्ड गोष्ट नोटीस केली मी आता. जो इथला अँकर जो आहे ना, तो सारखं स्वतंत्र म्हणतोय. आजच्या दिवशी स्वतंत्र नव्हता झाला भारत. स्वतंत्रता दिवस हा 15 ऑगस्टला असतो. 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. इट्स अ रिपब्लिक डे. लोकांना आय गेस डिफरन्सच माहित नाहीये की प्रजासत्ताक दिन काय असतो, रिपब्लिक डे एक्झॅक्टली असतं काय. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता. पण भारत हा रिपब्लिक जो ज्या दिवशी झाला तो असतो 26 जानेवारी. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं जे संविधान आहे ते ऑफिशियली हे लागू झालं की आपले स्वतंत्र रूल्स असतील, आपले स्वतंत्र लॉज असतील. त्या लॉजच्या हिशोबाने आपण आपला देश त्या हिशोबाने वर्क करेल. हे काय फॅक्ट नाहीये की 26 जानेवारीला भारताचा संविधान कंप्लीट झाला, असं नाहीये. सो 26 जानेवारीच हा दिवस का सिलेक्ट केला गेला. 26 जानेवारी 1930 या रोजी काँग्रेस पार्टीने त्यावेळेस भारताचं गव्हर्नमेंट तर नव्हतं, ऑफिशियल गव्हर्नमेंट तर नव्हतं, पण काँग्रेस पार्टीने पूर्ण स्वराज याची घोषणा केली होती. आणि त्याच दिवशी पूर्ण भारतात फ्लॅग होस्टिंग झालेलं. वेगवेगळ्या मेन ठिकाणी फ्लॅग होस्टिंग झालेलं. सो तो स्पेशल दिवस होता. त्यामुळं 26 जानेवारीला आपण रिपब्लिक डे सेलिब्रेट करत असतो. तुम्हाला माहिती होतं माहिती होतं का तुम्हाला?